प्रशासनाने रद्दबातल केला, याचे ऑर्डर्स इश्यू झाले. सर्वप्रथम मी प्रशासनाचे पालकमंत्री महोदयाचे या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी घटनाबाह्य रीतीने केलेला ठराव रद्द केला. आता याचा जो वाद होता तो वाद इथे संपलेला आहे. कारण इथे एका समाज घटकाला मज्जाव करण्याचा प्रयत्न केला गेला, त्याचं षडयंत्र रचण्याचे प्रयत्न केले गेले. परंतु आम्ही सर्व संविधानावर आम्ही प्रेम करणारे संविधान प्रेमी भारतीय नागरिक आम्ही याला संघर्ष केला आणि आमचा अधिकार हा प्रत्येक समाज घटकाला मिळायला हवा, तो मिळण्यासाठी प्रयत्न केला. आज तो अधिकार आम्हाला आमचा अबाधित राहिला. त्यामुळे याच्याबद्दल जो प्रयत्न केला तो विशेष राहिला नाही. मी आपल्याद्वारे सर्व भाविकांना, व्यापाऱ्यांना, नागरिकांना विनंती करतो की तुम्हाला तुमचे अधिकार मिळालेला आहे, त्या अधिकाराप्रमाणे या यात्रेत सहभागी व्हावे. आपले व्यवसाय प्रशासन जे नियम आणि अटी तुम्हाला देतील त्या अटीला बाधित राहून शांततेने आपण आपले व्यवसाय करावे. मी आपल्याद्वारे अजून एक मागणी करतो की मूळ मुद्दा एक होता की त्या ठिकाणी अवैध व्यवसाय आणि बेकायदेशीर व्यवसाय याच्या बाबतीत मी कालही परवाही बोललो होतो की त्या बेकायदेशीर व्यवसायाला प्रतिबंध घालावा, पोलीस प्रमुखांनी त्याच्यावर कडक कारवाई करावी. त्याची कडक कारवाई करीत असताना एक नागरिक म्हणून, सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही त्याच्या समर्थनार्थ राहू. हे अवैध व्यवसाय या ठिकाणी होऊ नयेत ही आमची भूमिका आहे आणि हीच भूमिका घेऊन ते सुद्धा उतरले होते. आम्ही पुन्हा एकदा या ठरावाचं रद्द केलेल्या निर्णयाचं स्वागत करतो आणि सर्वांना विनंती करतो की आपण सर्वजण गुन्ह्या गोविंदाने शेकडो वर्षाची परंपरा असलेली मळी यात्रा ही पुन्हा एकदा साजरी करू. इथं जातीय सलोखा अनेक वर्षापासून आमच्या तालुक्यात होता, तो तसाच आपत्तीत राहू आणि सर्व जाती धर्म, हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, बौद्ध सर्व आम्ही भावासारखे राहत होतो. तसंच ही यात्राही अत्यंत आनंदाने साजरा करू आणि आव्हान देखील तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून सर्व नागरिकांना मी या ठिकाणी आव्हान करतो. मडी गावामध्ये जो ठराव बेकायदेशीर घेतला होता, प्रशासनाने जो निर्णय दिला, हा ठराव रद्द केला. सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे मी आभार प्रकट करतो आणि हा सर्व व्यावसायिकाला परत ज्याच्या त्याच्या पद्धतीने व्यवसाय करायची परमिशन दिली. सर्वात आधी मी